वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवतु अर्यमा शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुः उरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून उपनिषदांचा अभ्यास करतोय। ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य आणि ऐतरेय अशा 7 उपनिषदांचा अभ्यास आपला करून झाला आहे। म्हणजे निदान त्याचा परिचय झाला आहे, त्याची तोंड ओळख झाली आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, किती मंत्र आहेत, त्याचे ऋषी कोण आहेत, शिष्यांनी काय प्रश्न विचारले, गुरूंनी काय उत्तरं दिली, याचा थोडा तरी आपल्याला परिचय झालेला आहे। आणि म्हणून आता आज आपण मात्र नवीन उपनिषदाला प्रारंभ करणार आहोत की ज्याचं नाव आहे तैत्तरीय उपनिषद। आणि हे तैत्तरीय उपनिषद कशातलं आहे? आत्तापर्यंत हा शांती मंत्र आत्ता जो मी म्हटला तो शांती मंत्र कधीच म्हटला नव्हता। म्हणजे आपले यजुर्वेदाचे झाले, अथर्ववेदाचे मंत्र म्हणून झाले, ऋग्वेदाचे झाले, पण आजचा जो मंत्र आहे तो यजुर्वेदाचाच आहे। पण यजुर्वेदाच्या ज्या 2 शाखा आहेत, शुक्ल शाखा आणि कृष्ण शाखा, त्याच्यातला हा कृष्ण शाखेचा आहे। त्यामुळे हा पूर्णपणे शांती मंत्र आहे, हा नवीन शांती मंत्र आहे। आणि या शांती मंत्रावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल की आज आपण कुठल्या शाखेचं उपनिषद अभ्यासणार आहोत। आजच्या उपनिषदाचं नावच आहे तैत्तरीय उपनिषद। आपण मागच्या भागामध्ये ऐतरेय पाहिलं आणि आज बघणार आहोत ते तैत्तरीय उपनिषद। ऐतरेय आणि तैत्तरीय या नावामध्ये थोडंसं साधर्म्य वाटत असलं तरी काहीच साम्य नाही आहे। ऐतरेय हे ऋग्वेदाचं होतं आणि तैत्तरीय हे यजुर्वेदाचं आहे। सगळंच वेगळं आहे, फक्त नामामध्ये साधर्म्य आहे। ऐतरेय नाव का पडलं हे आपण पाहिलं होतं की इतरेचा मुलगा, इतरा म्हणजे इतर जातीची जी स्त्री होती, पती तिचे ब्राह्मण होते, पण त्या इतरेचा मुलगा म्हणून त्याला ऐतरेय असं म्हटलं जातं। आणि त्या ऐतरेयाने रचलेलं हे उपनिषद आहे। त्याच्या कल्पना चित्रातून किंवा त्याच्यातनं हे उपनिषद आलं होतं। आणि त्याचं महावाक्य कुठलं होतं तर प्रज्ञानम ब्रह्म, हेही आपण जाणून घेतलं होतं। म्हणजे कुठलंही ज्ञान जे आहे ते जातीवर वर्णावर कशावरही अवलंबून नसतं। कोणत्याही जातीत जन्म झाला असला, कुठलाही वर्ण असला तरीसुद्धा ज्याची ब्रह्माकडे ओढ आहे, ब्रह्माची ज्याला जिज्ञासा आहे, जो ब्रह्म जाणण्यासाठी तत्पर आहे, प्रयत्नशील आहे, तो ब्राह्मण असं म्हटलं जातं। आणि तेच सिद्ध करणारं हे मागचं उपनिषद होतं ऐतरेय उपनिषद। त्याच्यामध्ये आपण प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य पाहिलंच, पण हे प्रज्ञानम म्हणजे नेमकं काय आहे हेही आपल्याला आठवत असेल की प्रज्ञानम म्हणजे सगळ्या चराचरामध्ये तेच ब्रह्म भरून राहिलेले।
ते कसं तर त्याच्यामध्ये बोलताना मी बोलले होते की आपल्या अंतःकरणामध्ये कितीतरी वृत्ती असतात, वेगवेगळ्या वृत्ती असतात आपल्या अंतःकरणामध्ये. म्हणजे अगदी काय संकल्प करतो आपण, किंवा असू आहे, प्राण आहे, धृती आहे, ज्युती आहे, अशा अनेक वृत्तींचा आपण अभ्यास केला. त्या सगळ्या वृत्ती म्हणजे जाणीव आहे. आणि जी जाणीव आत आहे तीच जाणीव ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे. ब्रह्मांडातल्या वृत्ती कुठल्या ह्याचंही आपण बघितलं होतं. आणि हे जाणून घेता घेता आपल्याला ऋषींनी कुठपर्यंत नेलं होतं. मग आता आत जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. त्यामुळे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ब्रह्म नाही अशी जागाच नाही, हे आपण समजून घेतलं होतं. किंवा त्याला आपण नाव दिलं होतं जाणीव म्हणजेच ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान म्हणजे जाणीव, प्रज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस, प्रज्ञान म्हणजे संविद, हेही आपण पाहिलं होतं. आणि ह्या जाणीवेचा अभ्यास करता करता आपल्याला तो प्रज्ञान ब्रह्म या वाक्याचा अर्थ आपल्या भाषेत नीट समजला होता. आणि योगायोगाने असं झालं की हे आपलं उपनिषद एकीकडे चालूच आहे, एकीकडे माझा दासबोधाचाही अभ्यास चालूच असतो. तर दासबोधाचा वाचताना नेमकं मला तोच समास वाचनात आला की ज्याच्यामध्ये समर्थांनी म्हटलं की जाणीव हाच विष्णू आहे. म्हणजे किती हा योगायोग असतो की एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला की तीच आपल्याला बरोबर जाणवते किंवा तीच अभ्यासक्रमामध्ये येते. किंवा त्या 10व्या दशकामध्ये समर्थांनी म्हटले, वायो जाणीव जगज्योती तयास मूळ माया म्हणती, पुरुष आणि प्रकृती याचेच नाव. याचंच नाव पुरुष प्रकृती आहे. याच्यापासूनच ही सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. किंवा वायोशक्ती जाणीव ईश्वर. वायू ही शक्ती आहे. वायू हे मन हे वायुरूप आहे असं म्हटलं जातं. मागच्या वेळेससुद्धा आपण पाहिलं होतं मन आणि हृदयामध्ये फरक आहे. हृदय दाखवता येतं पण मन दाखवता येत नाही, कारण हृदय हा अवयव आहे आणि मन ही शक्ती आहे. मागच्या वेळेस बोललो होतो आपण. हेच समर्थांनी पण सांगितलं, वायोशक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. सृष्टी निर्मितीसाठी आपण प्रश्नोपनिषदात सुद्धा पाहिलं होतं. बघा आता जसा जसा आपला अभ्यास पुढे पुढे जातो आहे तसं तसं आपल्या लक्षात येतं आहे की सगळ्याचं तत्त्व एकच आहे. इम्प्लिमेंटेशन वेगळं असेल, प्रत्येक उपनिषदाची भाषा वेगळी असेल, गुरु शिष्यांच्या जोड्या वेगळ्या असतील, प्रश्न विचारलेले वेगळे असतील, उत्तरं वेगळी असतील, पण शेवटी तत्त्व एकच आहे. जसं आपण प्रश्नोपनिषदामध्ये पाहिलं होतं सृष्टीची निर्मिती कशापासून होते, तेव्हाही सांगितलं होतं गुरूंनी उत्तर की प्राण आणि रई ह्याच्यापासून. आठवते ना तुम्हाला? आठवायलाच पाहिजे, कारण आपल्याला पुन्हा पुन्हा ती उजळणी करायची. नवीन शब्द वापरले ते प्राण आणि रई. रई म्हणजे मॅटर आणि प्राण म्हणजे एनर्जी, हेही पाहिलं होतं. इथेही तेच सांगितले, वायोशक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वरामध्ये तरी काय आहे? अर्ध शरीर स्त्रीचं आणि अर्ध पुरुषाचं म्हणजे नेमकं काय आहे? नेमकं काय आहे तर ते प्रकृती पुरुष आहे, ती शिवशक्ती आहे, ती ब्रह्ममाया आहे. नावं काहीही द्या हो तुम्ही, किंवा समर्थांनी त्याला गणेश आणि शारदा म्हटलेलं आहे. नावं कुठलीही दिली तरी एक शक्ती आहे आणि एक शिव आहे. इथे जाणीव आणि शक्ती असं म्हटलेलं आहे. किंवा ही जाणीव सगळ्यांमध्ये आहे बरं का, अगदी सगळ्यांमध्ये. आता माणसाचाच आपण विचार केलाच, धृती, श्रुती, ज्युती, संकल्प वगैरे आपण ह्या ज्या वृत्तींचे तरंग ह्याचा अभ्यास केला. पण अगदी किडा मुंगीमध्ये सुद्धा जाणीव आहे. मुंगीलासुद्धा शत्रू आल्याचं कळतं, किड्यालासुद्धा कळतं शत्रू आल्याचं कळतं, आणि शत्रूला अटॅक करायचं कळतं. म्हणजे आक्रमणाची जाणीव श्रेष्ठत्वामध्ये आहे. किंवा वाघाला कळतं की आता ह्या हरणाला पकडायचे, आणि म्हणून वाघामध्ये आक्रमण शक्ती जागृत होते आणि त्या हरणामध्ये ती सुटकेची, त्या मोक्षाची, मुक्तीची भावना जागृत होते. जाणीव दोघातही आहे आणि दोन्ही जाणीव म्हणजे शेवटी ब्रह्म आहे. आता लक्षात येत आहे. आणि म्हणूनच समर्थ काय म्हणतात, पक्षी, श्वापद, किडा, मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्याच्या अंगी निरंतर. जाणीव प्रत्येकामध्ये आहे.
प्रत्येकामध्ये जाणीव आहे. त्यामुळे मांजर उंदराला जेव्हा पकडतं तेव्हा उंदराच्या मनातली जाणीव वेगळी आणि मांजराच्या मनातली जाणीव वेगळी, पण त्या दोन्ही जाणीवा म्हणजे ब्रह्मच आहे. किंवा साप जेव्हा बेडकाला गिळंकृत करतो तेव्हा बेडकाच्या मनात काय भावना असतील, सापाच्या मनात काय भावना असतील, पण दोन्ही शेवटी ती जाणीव आहे, ती कॉन्शियसनेस आहे, ते संविद आहे, म्हणजेच ते ब्रह्म आहे. अशा आक्रमण असेल, भीतीची भावना असेल, क्षुधेची भावना असेल, जीवाचं भय असेल, क्रीडा असेल, किंवा मांजर उंदराला खेळवतं तेव्हा ती क्रीडा असते. खेळवतं ते, अक्षरशः त्याला अर्धमेला करून सोडतं आणि त्याच्याशी खेळतं, त्याची क्रीडा होते. पण ह्याला कधी सुटतं असं होत असतं. या सगळ्या भावना म्हणजे वृत्तीचे तरंग, म्हणजे शेवटी हे सगळे जाणीवेचेच प्रकार आहेत. आपणही आपल्यालाही माहिती आहे, आपल्याला असं डिफरन्शिएट करता येत नाही. पण कधी कधी बघा ना, कधी कधी एखाद्या दिवशी आपल्याला उठल्याबरोबर इतका उत्साह येतो, इतका उल्हास असतो की आज काय करू आणि काय नाही. पण एखाद्या दिवशी अगदी मरगळ येते, अगदीच कंटाळा येतो, काहीच करावंसं वाटत नाही. अशी ज्या भावना आहेत त्यासुद्धा माझ्याच मनाच्या वेगवेगळे तरंग आहेत, माझ्याच वृत्ती आहेत. कधी उत्कंठा असते, काही नवीन शिकायचं आहे, कुठे नवीन ठिकाणी जायचं आहे, कुणाला नवीन व्यक्तीला भेटायचे की मनामध्ये उत्कंठा असते. कधी कधी एखादी व्यक्ती बघून आपल्याला असं वाटतं नाही यांच्याशी बोलूच नाही, अनादर वाटतो, कधी परकेपणा वाटतो. पण वर्षानुवर्ष एखाद्या व्यक्तीला भेटतो पण मनाचे वेवलेन काही जुळत नाही, परकेपणाच राहतो तिथे, किंवा कधी कधी ते नकोसं वाटतं. ही सगळी मनाची गुंतागुंत आहे. पण या सगळ्या वृत्ती म्हणजे शेवटी ते जाणीव आहे आणि म्हणून ते ब्रह्म आहे, म्हणून प्रज्ञानम ब्रह्म. त्यामुळे ही मनाची गुंतागुंत आहे. आपल्याला असं कळत नाही की चला आता संकल्प करूया बरं का, आता उद्यापासून हा अभ्यास करायचा मी संकल्प केला आहे. पण तेवढ्याच माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, त्यामुळे मला चिंता पण पडली की आज जेवायला काय करायचं. पण हे इतकं एकाच मनामध्ये इतक्या वृत्ती असतात आणि त्या वृत्ती जर का हलक्या हाताने त्याच्या गाठी सोडवल्या नाहीत तर गुंता होऊन जातो, मनामध्ये सुद्धा गुंता होऊन जातो. आणि म्हणून ह्या गाठी, या ग्रंथी ज्या आहेत ना त्या अलगद सोडवायच्या आहेत. हलक्या हाताने सोडवल्या तर सगळं जीवन हे अगदी सरळ होऊन जातं, सहज होऊन जातं. नाहीतर सगळा तो गुंता होतो. नात्यांचा गुंता आहे, विचारांचा गुंता आहे, भावनांचा गुंता आहे. आणि हा गुंता किंवा या ग्रंथी, या गाठी सोडवण्यासाठीच उपयोगी पडतात ते ग्रंथ. ग्रंथ म्हणजे गाठीच आहेत. पूर्वी पोथी ही गाठी बांधून दोऱ्याने शिवून त्याला गाठी मारल्या जायच्या, म्हणूनही तो ग्रंथ आहे. आणि मनाच्या ग्रंथी उलगडणारा, उकळणारा असाही ग्रंथ आहे. म्हणूनच आपण ह्या उपनिषदाचा अभ्यास करतोय. ते कशासाठी तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. हा एक प्रकारचा व्यक्तिमत्व विकास आहे. म्हणजे जी गुंतागुंत झाली आहे ना आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, काळजामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये जी गुंतागुंत झाली आहे ती हलक्या हाताने सोडवता येते. आणि म्हणून हा उपनिषदाचा अभ्यास आहे. किंवा मुंडक उपनिषदात आपण पाहिलं होतं, भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. एकदा त्याची ओळख झाली ना की काही शिल्लकच राहत नाही, सगळं सरळ होऊन जातं, सहज होऊन जातं, सोपं होतं आणि आपोआपच ते सुंदर होतं. मग आपल्याला करायचं आहे ना, आपलं आयुष्य सुंदर करायचं आहे ना, आपलं आयुष्य सोपं करायचं आहे ना, मग करूया ना उपनिषदांचा अभ्यास. आणि त्याच्यासाठीच या 7 उपनिषदांचा अभ्यास आपण केला. आणि आज आपण वळणार आहोत त्या 8व्या उपनिषदाकडे, ज्याचं नाव आहे तैत्तिरीय उपनिषद. तैत्तिरीय या नावाचा अर्थ काय आहे हे गोष्टीच्या रूपाने आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. आत्ता मात्र सुरुवात करणार आहे त्या शांती मंत्रापासून. आत्ता जो मी म्हटला ना शांती मंत्र, त्याच्यातलं पहिला चरण काय आहे, ओम शन्नो मित्र शं वरुणः. ओम शन्नो मित्र शं वरुणः. हे जे आहे ना शन्नो वरुणः, हे नेव्हीचं बोधवाक्य आहे, नौदलाचं हे बोधवाक्य आहे. कारण त्यांचा संबंध सतत पाण्याशी असतो. आणि शन्नो वरुणः
हा जो वरुण आहे, वरुण म्हणजे फक्त पर्जन्य नाही बरं का. वरुण ह्याचा अर्थ आहे पाणी. समुद्रातलं असेल, सरोवरातलं असेल, नदीतलं असेल, कुठलंही पाणी हा वरुण आहे. आणि हा वरुण काय करतो, हा वरुण आपल्यावर सुपरविजनचं काम करतो. आपल्या सगळ्या क्रियांवर त्याचं लक्ष असतं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, नौदलातले लोक असे म्हणतात, शन्नो वरुण. हा वरुण आहे, हा आम्हाला शुभकर हो, हा मंगलदायी हो, अशी त्याची प्रार्थना केलेली. आणि ते ह्याच्यातनंच घेतले, ह्या उपनिषदातलंच ते वाक्य त्यांनी घेतलेलं आहे. पण आपल्याला या संपूर्ण तेवढाच चरण नाही घ्यायचा, संपूर्ण मंत्राचा अभ्यास करायचा आहे. ओम शन्नो मित्र शं वरुण, म्हणजे हा मित्र म्हणजे सूर्य आहे, तो आम्हाला सुख आणि समाधान देवो. समजते ना, हे तर अगदीच सोपं आहे. शन्नो मित्र, नो म्हणजे आम्हाला, मित्र म्हणजे सूर्य, शम म्हणजे कल्याणकारी, मंगलदायक, पवित्र असा होऊ देत, आम्हाला सुख समाधान देऊ दे. आणि वरुण शन्नो भवतु अर्यमा. आणि कोण कोण, कुठल्या देवता आहेत, आपण ज्यांना आज देवता म्हणतो त्यांना वेदकालीन देवता मानत नव्हते. ह्या सगळ्या निसर्ग देवता आहेत. म्हणजे वरुण आहे, मित्र आहे, अर्यमा आहे, इंद्र आहे, बृहस्पती आहे. या सगळ्या देवतांना प्रार्थना केली आहे, आवाहन केलं आहे, त्यांचं स्तवन केलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, वरुण असू दे, अर्यमा असू दे, इंद्र, बृहस्पती, या सगळ्या देवता आम्हाला कल्याणकारक होऊ देत. काय म्हटले, शन्नो इंद्रो बृहस्पती, शन्नो विष्णू उरुक्रमः. आता काय म्हटलेलं आहे, विष्णू हा सुद्धा आम्हाला शुभ होवो, समाधान देणारा, शांती देणारा, असा कल्याण करणारा असा विष्णू होवो. पण हा विष्णू कुठला आहे, त्याला एक विशेष असं विशेषण वापरलं आहे. तसं पाहिलं तर विष्णूची सहस्रनाम आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा हे नाव आहे. त्याला म्हटलेलं आहे उरुक्रमः. काय म्हटलेलं आहे, शन्नो विष्णू उरुक्रमः, म्हणजे ज्याची पावलं मोठी आहेत, जो त्रिविक्रम आहे, ज्यांनी वामन अवतारामध्ये एकेका पावलामध्ये एक एक लोक व्यापून टाकला होता. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोक हे 3च पावलं जमीन मागितली. असा जो विष्णू आहे, मोठ्या पावलांचा विष्णू आहे, तो आम्हाला कल्याणप्रद होवो, असा विष्णू आम्हाला समाधान देवो. मग पुढे म्हणलेले, ओम नमो ब्रह्मणे, ब्रह्माला आमचा नमस्कार असो. नमस्ते वायो, वायूला नमस्कार असो. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. आता हे कुणाला म्हटलं आहे, वायूला म्हटलं आहे, त्वम एव प्रत्यक्षम ब्रह्मासी. ब्रह्माचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. हे आपण वारंवार बघतोय की श्रुतींनी वर्णन करून श्रुती थकल्या, शब्द जिथे फिके पडले, शब्द जिथे थिटे ठरले, असं जे ब्रह्माचं वर्णन करताच येत नाही. आणि म्हणून ते ब्रह्माची कल्पनासुद्धा करता येत नाही. म्हणून ते अचिंत्य आहे, अवर्णनीय आहे, अनुर्वाच्य आहे, निर्विकार आहे. हे सगळी जरी विशेषणं असली तरी एक गंमत सांगितली आहे. इथे म्हटलेलं आहे, त्वम एव प्रत्यक्षम ब्रह्मासी, तूच हे प्रत्यक्ष ब्रह्म आहे. आता प्रत्यक्ष ब्रह्म तर कुणीच पाहिलं नाही आहे. प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव केव्हा येतो, जेव्हा या उघड्या आभाळाखाली हे ऋषी जेव्हा तपश्चर्या करत होते, तेव्हा पहिला अनुभव त्यांना कशातून आला ब्रह्माचा, तर तो वायूतून आला. वाऱ्याची जेव्हा झुळूक येते, वाऱ्याचा जेव्हा स्पर्श जाणवतो, तो स्पर्श आहे तो त्या ब्रह्माचा साक्षात स्पर्श आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, त्वम एव प्रत्यक्षम ब्रह्मासी, तूच हे प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. कारण बघा ना, सूक्ष्मत्वाकडनं स्थूलत्वाकडे एक एक पंचमहाभूतं विकसित झालेली आहेत. आकाशाचा फक्त शब्द आहे, वायूला शब्द पण आहे, स्पर्श पण आहे, तेजाला शब्द आहे, स्पर्श आहे आणि रूप आहे. पाण्याला काय आहे, तेज आहे, स्पर्श आहे, शब्द आहे आणि गंध आहे, रस आहे. आणि पृथ्वीला शिवाय गंध आहेत, ही 4. असं एक एक ॲड होत जातं. एक एक मात्रा किंवा एक एक तन्मात्रा त्याच्यामध्ये वाढवत नेत शेवटी पृथ्वी आहे. पण आकाश काही जाणवत नाही. आकाश आहेच, पहिल्यांदा आकाशाची निर्मिती झाली,
पण आकाश जाणवत नाही, वायू मात्र जाणवतो, वायूचा स्पर्श जाणवतो. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे, तूच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी. आणि म्हणून मी तुलाच ब्रह्म म्हणतो, कारण तूच जाणवतोयस ना. वायूचा स्पर्श जाणवतो, म्हणून वायू हेच पहिलं ब्रह्म आहे, दृश्य ब्रह्म आहे असं मी म्हणतो आहे. आणि मी बोलतो हे खोटं नाही आहे. हे कोण बोलतं आहे? ऋषी म्हणत आहेत. आणि ऋषी नेहमीच सत्याला धरून वागतात. ऋतम वदिष्यामी, ऋत म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ, वैश्विक सत्याला धरून ते म्हणत आहेत, ऋतम वदिष्यामी, मी खरंच बोलीन, मी खरंच बोलीन, मी सत्यच बोलीन, सत्यम वदिष्यामी. कारण काय आहे? तन माम अवतू, आणि म्हणून तू माझं रक्षण करावं. तन तर म्हणून, माम म्हणजे माझं, अवतू म्हणजे रक्षण करावं. अवधातू आहे, अव म्हणजे रक्षण करणे. आपण अथर्वशीर्षात म्हणतो ना, अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. अव म्हणजे रक्षण करणे, तन माम अवतू म्हणून माझं रक्षण करावं. तद वक्तारम अवतू, आणि वक्ता कोण आहे इथे? आमचे गुरु हे वक्ता आहेत, आणि गुरूंच्या वाणीतनं आम्हाला ज्ञान मिळतं आहे. त्यामुळे माझं रक्षण कर आणि माझ्या गुरूंचं रक्षण कर. अवतु माम अवतु वक्तारम, पुन्हा दोनदा म्हटलेलं आहे. आणि मग शेवटी ओम शांती 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 असं म्हटलेलं आहे. तिन्ही प्रकारची शांती, त्रिविध तापांपासून मुक्ती मागितली आहे. आणि म्हणून या सगळ्या दुःखांची शांती होवं असं म्हटलेलं आहे. सुरुवात कुठनं झाली आहे या शांती मंत्राला सुद्धा? सुरुवात ओमपासूनच होते. ओमचं महात्म्य आपण ईशावास्यपासून बघतो आहे. ओम 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 हे प्रणव आहे, हे साक्षात त्या ब्रह्माचंच रूप आहे. म्हणून त्याचं स्मरण पहिल्यांदा केलेलं आहे. आणि मग त्या हिरण्यगर्भाचं, मित्राचं स्मरण आहे, अर्यमा आहे, वरुण आहे, मग देवांचा राजा इंद्र आहे, वाणीचा पती बृहस्पती आहे. कारण हे सगळं जे ज्ञान मिळतं किंवा प्रगट करता येतं ते वाणीच्या माध्यमातून. आणि या वाणीचा पती कोण आहे? बृहस्पती आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, नमो ब्रह्मणे नमस्ते वायो, नाही, शन्नो इंद्रो बृहस्पती, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण वाणीमुळे शिकणं पण शक्य आहे आणि शिकवणं पण शक्य वाणीमुळेच आहे. असं सगळ्यांना वंदन केलेलं आहे, सगळ्यांना प्रार्थना केलेली आहे. आणि हा जो पहिला शांती मंत्र आहे तो या उपनिषदाचाच एक भाग आहे. शांती मंत्र म्हणून तर आहेच आहे, पण पुढे बघणार होतो आपण, त्या पहिल्या वल्लीतलं पहिला अनुवाक आहे तो हा शांती मंत्र आहे. आता हे उपनिषद कुठल्या शाखेमध्ये ते बघणार आहोत. आता बघूया यजुर्वेद. आपल्याला माहिती आहे 4 वेद तर आपल्याला परिचयाच आहेत. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. पण यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. आता हे 2 भाग कसे झाले हेही बघणार आहोत. महर्षी वेदव्यासांनी ह्या सगळ्या राशींचं संकलन केलं किंवा त्याची विभागणी केली. ही 10 वेदांची विभागणी त्यांनी केली. आणि वेदव्यासांचे शिष्य होते ते वैशंपायन होते. समजून घेऊया बरं का आपण आता. आणि आपोआपच या कथेमध्ये या नावाचाही अर्थ आपल्याला समजून घेता येणार आहे. वेदव्यासांचे शिष्य होते वैशंपायन. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली ती वेदव्यासांनी आपल्या 4 शिष्यांकडे. सुमंत आहे, पैल आहे, जैमिनी आहे आणि वैशंपायन, अशा 4 शिष्यांकडे 4 वेद सोपवले होते. त्याच्यातला यजुर्वेद आहे तो वैशंपायनांकडे सोपवला आणि त्यांच्यावर ह्या अध्यापनाची जबाबदारी सोपवली की ह्या यजुर्वेदाचा प्रसार आणि अध्यापन तू कर. आता यजुर्वेदांच्या 27 शाखा आहेत, त्यांची रचना करून वैशंपायनांनी बरोबर आपल्या शिष्यांना हा यजुर्वेद अतिशय चांगला शिकवला. आता शिकवला तर खरा, सगळ्या शिष्यांना उत्तम यजुर्वेद शिकवला. पण काय झालं, आता पुढे आपण बघणार आहोत. यज्ञाबद्दल मी मागे बोललेली आहे, पण आता परत इथे यज्ञाचा संबंध प्रायश्चित्ताशी कसा आहे ते बोलण्यासाठी पुन्हा थोडंसं यज्ञाबद्दल बोलते. आणि ही आपली जी कथा आहे ती पुढे नेणार आहोत. यज्ञ करताना 4 ऋत्विज असतात. बोलली पूर्वी पण परत ऐकून घ्या. 4 ऋत्विज असतात. एक असतो अध्वर्यू, होता, उद्गाता आणि ब्रह्म. अध्वर्यू आहे तो यजुर्वेदाचा असतो. होता जो आहे तो ऋग्वेदाचा असतो.
उद्गाता आहे तो सामवेदाचा असतो आणि ब्रह्म नावाचं जे ऋत्विज आहेत ते अथर्ववेदाचे असतात. आणि ह्या सगळ्या यज्ञाची जबाबदारी त्या अध्वर्यू म्हणजे जे मुख्य आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी असते. या 4 ऋत्विजांना पुन्हा 3-3 सहाय्यक असतात, म्हणजे 3 आणि 1 असे 4, आणि 4 ऋत्विजांचे 4-4 असे 16 ऋत्विज आहेत. आणि यजमान आणि यजमान पत्नी असे मिळून एवढे 18 जण तर यज्ञासाठी आवश्यक असतात. यज्ञाची 5 अंग आहेत बरं का. यज्ञ करण्यासाठी 5 गोष्टी मिनिमम मॅन्डेटरी म्हणतो ना तशा आहेत. त्या कुठल्या आहेत तर शुद्ध स्पष्ट उच्चारणातले मंत्र हे यज्ञाचं प्रमुख अंग आहे. मंत्रोच्चाराशिवाय उगीच मुकाट्याने यज्ञ होणार नाही. मंत्रोच्चार पाहिजे, अन्नदान पाहिजे, यथायोग्य स्वरूपातली दक्षिणा पाहिजे, त्याच्यानंतर शास्त्राला अनुसरून पाहिजे, आणि 5वं म्हणजे श्रद्धा पाहिजे. हे 5 अंग आहेत. आणि ह्या 5 अंगांनी विधिवत असा जर का यज्ञ यथासांग पूर्ण झाला तर यज्ञाचं फळ तत्काळ मिळतं. तत्काळ. आज यज्ञ केला आणि बघू पुढे 2-5 वर्षांनी फळ मिळेल असं नाही. लगेच यज्ञ जर का खरंच परफेक्टली तशा मंत्रामध्ये तसं सगळं फॉलो जर का झालं, विधिवत यज्ञ झाला तर ताबडतोब फळ मिळतं. आपल्याला माहितीच आहे की रामायणामध्ये राजा दशरथाने तो पुत्रकामेष्ठी यज्ञ केला आणि तत्काळ त्या यज्ञातनंच ती यज्ञदेवता प्रगट झाली आणि म्हणाली, दशरथा घे हे पायसदान. लगेच फळ मिळतं. आणि तसंच आपल्याला माहिती आहे पर्जन्य यज्ञ केला की ताबडतोब लगेच पाऊस पडतो. यज्ञ संपतोय तोपर्यंत पावसाला सुरुवात होते असं म्हटलेलं आहे. अशा अनेक गोष्टी. पण त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. यज्ञ जर का व्यवस्थित झाला तर फळ लगेच मिळणार आहे. पण यज्ञात थोडीशी जरी चूक झाली तरी यज्ञाचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. किंवा असं म्हटलेलं आहे की त्या अध्वर्यूवर सगळी जबाबदारी असते ना. पुढे उपनिषदात काही कथा येणार आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलं की चूक झाली मंत्रोच्चारणात, विधी हे करण्यामध्ये, संपन्न करण्यामध्ये जर चूक झाली तर त्या जो मुख्य ऋत्विज आहे त्याचं मस्तक धडा वेगळं होऊन त्याच्याच पायाशी पडतं असं म्हटलेलं आहे. एकदा काय झालं, हा यज्ञ एकदा करत असताना वैशंपायन ऋषींच्या हातनं काहीतरी एक लहानशी चूक झाली. आता चूक झालेली लक्षात आल्याबरोबर जर का प्रायश्चित्त घेतलं तर ती चूक तेवढी म्हणजे क्षम्य मानली जाते. आणि म्हणून वैशंपायन ऋषींच्या लगेच लक्षात आलं आणि ते आपल्या शिष्यांना म्हणाले की अशी माझ्या हातनं चूक झाली आहे. तर आणि शिष्य हा गुरूंचा पुत्रच मानला जातो. त्यामुळे जर का गुरूंच्या हातून चूक झाली तर शिष्याने प्रायश्चित्त त्याचं घेतलं तरी चालतं. वैशंपायन ऋषी अतिशय मोठे होते, अधिकाराने मोठे होते, वयाने मोठे होते, त्यांचा शिष्यगण खूप मोठा होता. त्यामुळे शिष्य लगेच तयार झाले की हो गुरुजी, तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त आम्ही घेतो. पण तेवढ्यात काय झालं, तिथे याज्ञवल्क्य ऋषी होते. आणि याज्ञवल्क्य ऋषी एकतर अधिकाराने ज्ञानाने मोठे आहेतच, ते वैशंपायनांचे शिष्य पण आहेत. पण त्याच्या पलीकडे वैशंपायन ऋषी हे त्यांचे मामा लागतात. याज्ञवल्क्य ऋषींचे मामा आहेत ते वैशंपायन आहेत. आणि हा आपला भाचा अतिशय हुशार आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्या भाच्याला दिलं होतं. पण भाचा म्हणजे काय म्हणतात गुरूंपेक्षाही वरचढ होता. आणि हा याज्ञवल्क्याने 2 वेद दुसऱ्या ऋषींकडे शिकले होते. यजुर्वेदासाठी तो वैशंपायनांकडे आला होता, पण ऋग्वेद आणि सामवेद त्याने दुसऱ्यांकडे शिकले होते. त्याचा राग ह्या वैशंपायन ऋषींच्या मनात होता. आता हे याज्ञवल्क्याला माहिती नाही आणि म्हणून तो म्हणाला की सगळ्यांनी एवढ्या प्रायश्चित्त घेण्यापेक्षा मी एकटाच घेतो. तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त मी एकटाच घेतो, सगळ्यांना कशाला त्याचा त्रास. आता खरं म्हटलं तर गुरुजींनी प्रसन्न व्हायला पाहिजे की किती आपला चांगला शिष्य आहे. पण त्यांच्या मनात तो राग होता की हा दुसऱ्यांकडे शिक्षण घेऊन आला आहे, माझ्याकडे घ्या एवढ्या भागापुरताच आलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या मनात खूप राग होता. ते प्रसन्न तर झालेच नाहीत, ते क्रुद्ध झाले. आणि आधीपासून म्हणजे त्यांनी
तो राग उफाळून आला आणि ते म्हणाले, असला बढाईखोर शिष्य मला नकोच, माझ्याजवळ राहायलाच नको. असं म्हणून त्याला म्हणाले की तू चालता हो, तू आश्रमाच्या बाहेर जा. आता याज्ञवल्क्याने खरं चांगल्या हेतूने म्हटलं होतं की मी प्रायश्चित्त घेतो. त्यांना आश्चर्य वाटलं की आपले मामा, आपले गुरुजी असं काय म्हणत आहेत. वाईटही वाटलं, आश्चर्यही वाटलं. मग तरी पण गुरूंनी सांगितलं आहे ना की आश्रमाबाहेर जा म्हणून, मग ते निघाले. याज्ञवल्क्य ऋषी गुरुजींना वंदन करून आश्रमाबाहेर जायला निघाले. तेव्हा त्याचाही वैशंपायनांना राग आला की हा काही ह्यांनी गयावया केली नाही किंवा क्षमा करा वगैरे काही म्हणला नाही. मी चालता हो म्हटल्याबरोबर हा निघाला की. मग जाता जाता ते म्हणाले, वैशंपायन ऋषी त्यांना राग आला आणि म्हणाले की आत्तापर्यंत तू जे काही माझ्याकडनं शिकलायस ना, जी विद्या तू माझ्याकडनं प्राप्त केली आहेस ती सगळी मला परत करून जा. आता परत कशी करणार ना, विद्या जी शिकली आहे ती परत कशी करणार. पण याज्ञवल्क्य अतिशय ज्ञानी होते, मानी होते आणि वैशंपायनही अतिशय अभिमानी होते, अधिकारी होते. त्यामुळे याज्ञवल्क्यांनी काय केलं, गुरूंना शांत करण्याचा आधी प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वैशंपायन म्हणाले, नाही नाही, तू जे काही माझ्याकडे शिकलायस ते सगळं मला परत देऊन जा. आणि म्हणून त्यांनी जो काही यजुर्वेद या वैशंपायनांकडे शिकला होता तो याज्ञवल्क्यांनी सगळा ओकून टाकला. मुखातनं आत घेतली होती ना विद्या, ती सगळी ओकून टाकली. आणि ओकल्यानंतर वैशंपायनांचे जे इतर शिष्य होते त्यांनी तित्तर पक्ष्यांची रूपं घेऊन तो वेद टिपला. ते जे वमन होतं ते सगळं खाल्लं, खाऊन टाकला. म्हणून ह्या भागाला तैत्तिरीय उपनिषद असं म्हणतात. तित्तर पक्ष्यांनी टिपलेला. तित्तर पक्षी आपल्याला माहिती आहे. तित्तरपासनं शब्द झाला आहे तैत्तिरीय. जसं इतरापासनं ऐतरेय झाला तसं तित्तरपासनं तैत्तिरीय उपनिषद असं म्हटलेलं आहे. आणि उलटीतनं मिळालेला म्हणून याला कृष्ण यजुर्वेद, काळा होता आणि म्हणून कृष्ण यजुर्वेद असं म्हणतात. आणि किंवा असंही दुसरंही म्हणतात की दुसरे एक ऋषी होते, तित्तेरी नावाच्या ऋषींनी हा यजुर्वेद सांभाळला म्हणून त्याला तैत्तिरीय संहिता असं म्हणतात. असंही आहे. अशी दोन मतं आहेत. तित्तर पक्षी आहेत आणि तित्तिरी नावाचे ऋषी आहेत. आपल्याला त्या नावाच्या जास्त खोलात जायचं नाही आहे. पण ही तैत्तिरीय उपनिषद जे आहे, हे तैत्तिरीय संहिता जी आहे त्याची 7 कांडामध्ये विभागणी केली. त्या कांडाच्या विभागाला प्रपाठक असं म्हटलेलं आहे. आणि त्याचे जे पोटविभाग किंवा उपविभाग आहेत त्याला अनुवाक असं म्हटलेलं आहे. ह्या अनुवाकामध्ये काही मंत्र असतात. आता हे तैत्तिरीय जे आरण्यक आहे बरं का, आता थोडं आपण टेक्निकल बाजू समजून घेऊया आणि मग प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करूया. तैत्तिरीय आधी आरण्यक आहे. आपल्याला आठवतं आहे ना, वेदाचे 4 भाग आपण पाहिले, ते संहिता आहे, ब्राह्मण आहे, आरण्यक आहे आणि मग उपनिषद आहे. अशा ह्या तैत्तिरीय आरण्यकामध्ये 10 अध्याय आहेत. त्याच्यातले 7, 8 आणि 9 हे अध्याय म्हणजे हे उपनिषद आहे. आरण्यकाचाच एक भाग आहे उपनिषद. त्यामुळे हे 3 अध्याय म्हणजे हे उपनिषद आहे जे आपण अभ्यासणार आहोत. आता ह्या 3 अध्यायांना म्हटलं आहे ह्या भागामध्ये वल्ली. मागेच मी बोलले ते काही वेळेला अध्याय म्हणतात, काही वेळेला खंड म्हणतात. ह्या उपनिषदाची पद्धत अशी आहे की त्या जे विभाग आहेत 7, 8, 9 हे 3 अध्याय आहेत त्यांना म्हटलेलं आहे वल्ली. आणि ह्या वल्लीला नावं दिलेली आहेत. पहिलं आहे ते शिक्षावल्ली आहे, दुसरी आहे ती ब्रह्मानंद वल्ली आहे आणि तिसरी आहे ती भृगुवल्ली आहे. ह्या 3 अध्यायाचा अभ्यास आपण आता ह्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये करणार आहोत. शिक्षावल्ली आहे त्याच्यामध्ये उपासनेचं महात्म्य सांगितलं आहे. फार महत्त्वाचं बरं का, हे उपनिषदच अतिशय छान आहे कारण ह्याच्यामध्ये उपासनेचं फार महत्त्व सांगितलं आहे शिक्षावल्लीमध्ये. आणि त्याच्यामध्ये 12 अनुवाक आहेत. अनुवाक म्हणजे छोटे उपविभाग, छोटे छोटे उपविभाग. ब्रह्मानंदवल्लीमध्ये ब्रह्मानंद म्हणजे काय, आनंदाची मीमांसा याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्या ब्रह्मानंदवल्लीमध्ये 9 अनुवाक आहेत. आणि भृगुवल्लीमध्ये त्या भृगूंना जी आनंदाची प्राप्ती झाली त्याचं वर्णन आहे. आणि या भृगुवल्लीमध्ये 10 अनुवाक आहेत. म्हणजे 12, 9 आणि 10 असे 31 अनुवाकांचा आपण अभ्यास करणार आहोत. उपविभाग आहेत पण अर्थातच छोटे छोटे आहेत. पुन्हा कधी कधी पुनरावृत्ती आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या
4-5 भागामध्ये हे उपनिषद आपलं पूर्ण होणार आहे. 4 किंवा 5 भाग लागतील आपल्याला. 4 तर नक्कीच लागतील. आता हा अभ्यास करताना आपल्याला आठवत असेल, पुन्हा पुन्हा हा उच्चार करते, पण हे ठसण्यासाठी आमचे समर्थ सांगतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. आपण असं म्हणतो का, काल जेवली आहे बरं का मी, आज नको जेवायला, असं काही म्हणत नाही. सकाळी जेवलो तरी संध्याकाळी पण जेवतो आपण. म्हणजे असं म्हणत नाही की एकदा जेवलं म्हणजे बास, आता महिनाभर बघायला नको, असं करत नाही ना आपण. तसंच आहे अभ्यासाचं पण, तसंच आहे. सेविलेची सेवावे अन्न, काल पाणी प्यायले ते मग आज पिणार नाही का. घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे, पुन्हा पुन्हा करावं. म्हणून परत बोलते की वेदांची षडंग आहेत. कुठली षडंग आहेत? छंद पादौ तु वेदस्य, हस्तौ कल्पोथ उच्यते, ज्योतिषामयनं चक्षुः निरुक्तं श्रोत्र उच्यते, शिक्षाघ्राणं तु वेदस्य, मुखं व्याकरणं स्मृतं, तस्मान् सांगमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते. वेद हा पुरुष आहे. वेदाला पुरुषाची उपमा दिलेली आहे. वेद हा पुरुष जर का असेल तर त्याचं नाक कुठलं आहे, त्याचे डोळे कुठले आहेत, त्याचे हात पाय कोण आहेत, याचं वर्णन ह्या षडंगामध्ये केलेलं आहे. काय कल्पना होती हो ऋषींची. कल्पना चित्र तरी काय सुंदर रंगवलं आहे. ऋषी म्हणतात छंद पादौच वेदस्य. पाय कुठले आहेत, पायापासून सुरुवात केलेली आहे. छंद जे आहेत त्या वेदपुरुषाचे ते पाय आहेत. हस्तौ कल्पोथ उच्यते, कल्प ज्याला म्हटलेलं आहे ते कल्प म्हणजे या वेदाचे हात आहेत. छंद पादौ वेदस्य, हस्तौ कल्पोथ पठ्यते, ज्योतिषामयनं चक्षुः. ज्योतिष त्याचा एक भाग आहे. ज्योतिष ते म्हणजे त्याचे डोळे आहेत. निरुक्तम श्रोत्र उच्यते, आणि कान कुठले आहेत? निरुक्त हे त्याचे कान आहेत. शिक्षाघ्राणं तु वेदस्य, शिक्षा हे वेदाचं नाक आहे. घ्राणं म्हणजे नाक आहे. मुखं व्याकरणं स्मृतं, मुख आहे ते काय आहे? व्याकरण हे त्याचं मुख आहे. तस्मान् सांगमधीत्यैव, आणि म्हणून वेदांचा अभ्यास करताना सांग अभ्यास करायचा. सांग म्हणजे अंगासहित, या सगळ्या अवयवासहित अभ्यास केला तर काय होणार आहे? ब्रह्मलोके महीयते. ब्रह्मलोकापर्यंत पोचायचं असेल तर वेदांचा अभ्यास सांग करायचा आहे. या 6 अंगांनी, म्हणजे कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष, अशा 6 अंगांनी अभ्यास करायचा आहे. कारण हे वेदपुरुषाचे हे अवयव आहेत. ही झाली प्रस्तावना. पुष्कळ झाली नाही का प्रस्तावना? तैत्तरीय उपनिषदाची प्रस्तावनाच खूप मोठी आहे. पण आता लगेचच सुरू करूया अभ्यासाला. आत्ताच मी म्हटलं ना, 3 अध्यायांचा अभ्यास करणार आहोत, आणि या 3 अध्यायांना याच्यात वल्ली म्हटलेलं आहे. पहिला जो अध्याय आहे त्याचं नाव आहे शिक्षावल्ली. शिक्षा दीर्घ म्हटलेलं आहे. आपण खरं शुद्ध स्वरूप आहे शिक्षा, ह्रस्व पाहिजे ना, ह्रस्व पाहिजे, पण इथे शिक्षावल्ली म्हटलेलं आहे. कारण हा दीर्घ शब्द असला तरी तो छांदस म्हटलेला आहे. आर्ष ज्याला म्हणतायत, त्यामुळे ती चूक आपण काढायची नाही. आपण ह्याच्यात ह्रस्व दीर्घाच्या चुका आपण नाही काढायच्या. कारण ऋषींनी त्यांच्या तरल अवस्थेत त्यांना हे स्फुरलेलं काव्य आहे. आणि असं म्हटलेलं आहे, कवयः निरंकुशाः, कवींना हे बंधन नसतं. हे ह्रस्व आहे का दीर्घ आहे का इथे काय असं नसतंच. मुळे त्यांच्या प्रतिभेला ह्या कुठल्याही गोष्टी अडथळा करू शकत नाही. म्हणून शिक्षावल्ली जरी म्हटलं असलं तरी ते योग्यच आहे. आता पहिला जो शांतिमंत्र म्हटला ना, हा पहिला शांतिमंत्र हाच एक अनुवाक होता. म्हणजे या शिक्षावल्लीतला पहिला जो उपविभाग आहे तो म्हणजे किंवा पोट विभाग ज्याला म्हटले तो आपला झालासुद्धा, अभ्यासून झालासुद्धा, कळलं पण नाही आपल्याला. आता आपण सुरुवात करणार आहोत द्वितीय अनुवाका, दुसऱ्या अनुवाकापासून सुरुवात करणार आहोत. आज आपले 4-5 तरी अनुवाक व्हायला पाहिजेत, होतील. आणि काय म्हटलेलं आहे द्वितीय अनुवाकामध्ये? काय म्हटलेलं आहे? शिक्षां व्याख्यास्यामः वर्णः स्वरं मात्रा बलं सामसंतानः इति उक्तः शिक्षाध्यायः.
पूर्वी आचार्य संथा देत आणि शिष्य ग्रहण करत. आपल्याला माहिती आहे पूर्वी हे काही प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती किंवा लेखन कला, मुद्रण कला नव्हती, छापण्याची कला नव्हती, लिहिण्याची सुद्धा नंतर विकसित झाली. तोपर्यंत फक्त मौखिक परंपरेने किंवा श्रवण परंपरेनेच हे सगळं एवढं ज्ञानाचं भांडार सांभाळलेलं गेलेलं आहे. त्यामुळे ऋषी गुरु हे संथा देत आणि शिष्य ते आपल्या कानात साठवत आणि मुखातून ते प्रगट करत आणि ते पाठच करून टाकत, कंठस्थच होत होतं. त्यामुळे सगळीकडे त्या कुठेही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही या वेदपठणामध्ये, उपनिषदामध्ये कानामात्रेचा सुद्धा फरक नाही आहे. जसंच्या तसं हे ज्ञान जतन केलेलं आहे. पण हे करत असताना मात्र एक पथ्य सांभाळायलाच लागायचं की उच्चारावर भर असायचा. उच्चारण शुद्धच व्हायला पाहिजे. उच्चारणामध्ये बदल झाला की अर्थामध्ये फरक होतो आणि मग हळूहळू ते बदलत जातं. त्यामुळे विशेष भर दिला जायचा. समजा चूक झाली ती तर तात्काळ सुधारली जायची. आपण आता म्हणू की जाऊ दे, एवढं काय होतंय, भावना पोचल्या ना, असं नाही चालायचं. भावना पोचणं नाही, उच्चारालाच महत्त्व आहे. ऱ्हस्व दीर्घ हे उच्चाराला महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्यावर भर दिला जायचा. आता बघा ना, देवनागरी लिपीमध्ये 36 व्यंजनं आहेत. मूळ व्यंजनं 36 आहेत आणि स्वर किती आहेत विचाराल तर 16 आहेत. असे 36 आणि 16 अशी 52 मात्रा आहेत. या मातृका ज्याला म्हणतो ना, हे असं सगळं आहे. म्हणजे बघा ना, स्वर कुठले, आता आपल्याला हे स्वर माहिती पण नाही आहेत. आपल्याला 12 खडी माहिती आहेत, पण पूर्वी 16 स्वर होते. अ आ इ ई हे 4 झाले. उ उ रू, उ उ रू रू, लू लू, ए ऐ, ओ औ, आहा असे 4चे 4 गट आहे. अ आ इ ई, उ उ रू रू, लू लू, ए ऐ, ओ औ, आहा असे 16 स्वर होते. ह्या स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे करता आला आपल्याला, येतो. पण व्यंजनाचा उच्चार स्वर मिळाल्याखेरीज करता येत नाही. क म्हटलं की त्याच्यामध्ये क आणि अ मिसळलेला आहे. त्यामुळे व्यंजनाचा उच्चार स्वतंत्रपणाने करता येत नाही. आता ह्या सगळ्याचं मोठं सायन्स आहे, शास्त्र आहे. उच्चारणासाठी किती वेळ लागतो, अ म्हणायला किती वेळ लागतो, आ म्हणायला किती वेळ लागतो, ई म्हणताना नेमकं काय होतं, या सगळ्याचं शास्त्र आहे. म्हणून ते ऱ्हस्व दीर्घ किंवा लघु गुरु हे सगळं वेगळं आहे. त्यामुळे उच्चारणासाठी जो वेळ लागतो त्याला मात्रा असं म्हटलेलं आहे. नुसतं व्यंजन म्हणायचं झालं तर ती अर्धी मात्रा आहे. ऱ्हस्व स्वर असेल तर ती 1 मात्रा आहे. प्लुत स्वर असेल तर 3 मात्रा आहेत. दीर्घ स्वर असेल तर 2 मात्रा आहेत. आणि ह्या सगळ्याचं फार मोठं विचार केलेला आहे त्याच्यामध्ये. या बल म्हणजे प्रयत्न बरं का. आता ह्या सगळ्यासाठी हे उच्चारणासाठी बल लागतं ना. मला आता बोलायचं आहे म्हणजे काहीतरी आतून पुश लागतो, आतून एक शक्ती लागते. बल म्हणजे प्रयत्न आहेत. हे 2 प्रकारचं असतं. एक आंतरिक आहे आणि बाह्य प्रयत्न पण आहेत. आंतरिक म्हणजे काय आहे, त्याचेही भाग आहेत बरं का. आपण हा सगळा सविस्तर अभ्यास ह्याच्यात करणार आहोत, कारण ही शिक्षा बल्ली आहे. स्पृष्ट आहे, ईशत आहे, विवृत आहे, ईशत विवृत आहे, संवृत आहे. स्पृष्ट म्हणजे क, च, ट, त, प हे वर्णगट आहेत. हे सगळे स्पृष्ट आहेत. म्हणजे कुठेतरी स्पर्श करून ते बाहेर येतात. म्हणून आपलं तालव्य, मूर्धन्य, ओष्ठव्य, दंत्य हे सगळे जे आहेत ना, या कुठेतरी हिट करून ती वाणी बाहेर पडते. क म्हणताना कुठे बघा, प म्हणताना ओठाचा स्पर्श होतो, त म्हणताना दातातला स्पर्श होतो. त्यामुळे क, च, ट, त, प हे सगळे वर्णगट आहेत. ह्याच्यामध्ये 25 वर्ण आहेत. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न आणि प, फ, ब, भ, म हे 25 वर्ण आहेत. ईशत स्पृष्टमध्ये य आणि व हे अर्धस्वर आहेत. यचा तसा कुठे स्पर्श होत नाही म्हणून त्याला अर्धस्वर म्हटलेलं आहे. विवृतमध्ये तोंड उघडावं लागतं. आ म्हणताना, अ म्हणताना बघा आपल्या चेहऱ्याची हालचाल, ओठांची हालचाल वेगळी होते. आ म्हणताना तोंड उघडावं लागतं. अर्धविवृत काय आहे, अ, ए,
औ हे एवढंच आहे. संवृतमध्ये तोंड पसरलं जातं. ई आणि ई असं म्हणताना हे सगळे झाले आंतरिक बलाचे प्रकार. आता बाह्य प्रयत्न म्हणजे काय आहे, त्याच्यातही भाग आहेत. विवार आहे, संवार आहे, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित असे अनेक प्रकार आहेत. हे बाह्य प्रयत्न आहेत. साम, आता सामवेदसुद्धा इतके ऐकायला इतके गोड वाटतात ना, कारण ते सगळे संगीतावर आधारित आहेत. साम म्हणजे उच्चारण हे सम असावं आणि वेदांचा भर आहे बरं का. आता गुरुजीसुद्धा आपल्याकडे काही पूजेनिमित्त येतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी जरी शिकले असले तरी त्यांचं उच्चारण एका स्वरात एका लयीत असतं आणि म्हणून तो मोठा घोष असला तरी तो ऐकावासा वाटतो. त्यामुळे हे सगळं उच्चारण सम असावं, एका तऱ्हेने, एका लयीने, एका प्रकाराने म्हणायला पाहिजे. भगवद्गीता म्हणताना सुद्धा सगळ्यांचं उच्चारण सम असेल. कुणीतरी भार भरभर म्हटलं आहे, कुणी हळू म्हटलं आहे, असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक उच्चाराचं सगळं त्याचं मीटर ठरलेलं आहे. असं असेल तरच ते योग्य आहे असं ह्याच्यामध्ये सांगितलं. शिक्षावल्लीच्या पहिल्या अनुवाकामध्ये 2 शब्दामध्ये अंतर किती असायला पाहिजे, योग्य अंतर पाहिजे. वाक्यानंतर कुठे थांबायचं, कुठे स्वल्प विराम आहे, कुठे पूर्ण विराम आहे, कुठे काय उद्गार चिन्ह, हे सगळं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाक्य उच्चारताना स्वरांचे चढ उतार हे सगळं उच्चारणशास्त्रामध्ये इन्क्लुडेड आहे. आता बघा केवढा विचार केलेला आहे. आपण हे निरुक्त पाहिलं, शिक्षा पाहिलं. याच्यामध्ये हा द्वितीय अनुवाकामध्ये उच्चारणशास्त्राचं फार त्याच्यावर फोकस केलेला आहे. आता तिसऱ्या अनुवाकामध्ये काय सांगितले बघूया आपण. तृतीय अनुवाक. सहनौ यशः सहनौ ब्रह्मवर्चसं अथातः संहितायाः उपनिषदं व्याख्यास्यामः पंचसु अधिकरणेषु अधिलोकम् अधिज्योतिषम् अधिविद्यम् अधिप्रजम् अध्यात्मं ता महासंहिता इति आचक्षते. अथ अधिलोकं पृथिवी पूर्वरूपं द्यौः उत्तररूपम् आकाशः संधिः वायुः संधानम् इति अधिलोकम्. आता बघा संहिता, संधी ओळखीचे शब्द आहेत तुमच्या. अथर्वशीर्षामध्ये म्हणतो ना आपण. त्यामुळे गकार पूर्वरूपम, अकारो मध्यमरूपम, अनुस्वार शांत्यरूपम, बिंदुरुत्तररूपम, नादसंधानम, संहिता, संधी, हे सगळ्याच्या मागे फार मोठा विचार आहे, फार मोठं शास्त्र त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा या 5 महासंहिता आपण ह्या तृतीय अनुवाकामध्ये अभ्यासणार आहोत. तिसऱ्या अनुवाकामध्ये या 5 संहितांचा अभ्यास करणार आहोत. प्रार्थनाच किती छान आहे बघा. सहनौ यशः. नौ म्हणजे आम्ही दोघे जण. नौ म्हणजे नहा म्हणजे आम्हाला आणि नौ म्हणजे आम्ही दोघं. सहनाववतु सहनौ भुनक्तु. नौ आलाय ना शब्द. नौ सहनौ यशः, आम्हाला दोघांनाही यश प्राप्त व्हावं. सहनौ ब्रह्मवर्चसं, आम्हाला तेज प्राप्त व्हावं. अथातः संहितायाः उपनिषदं व्याख्यास्यामः. ब्रह्मवर्चस म्हणजे काय आहे? फार सुंदर शब्द आहे बरं का. अगदी श्रीसूक्ताची फलश्रुतीमध्ये सुद्धा म्हटले ना, श्रीवर्चस्वमारोग्यमा विधाच्छोभमानं महीयते. वर्चस्व म्हणजे काय आहे? वर्चस म्हणजे तेजाचा प्रकार आहे. तेजाचे 3 प्रकार आहेत बरं का. तेजस, ओजस आणि वर्चस. तेजस कशाला म्हटलेलं आहे? तेज हे डोळ्याने दिसतं. सूर्य कसा आहे? तेजस्वी आहे. किंवा अगदी निरांजनाची ज्योतसुद्धा कशी आहे? तेजस्वी आहे. ते डोळ्याने दिसतं. ओज जे आहे ना, ते दिसत नाही पण जाणवतो. आपण म्हणतो ना, एखाद्या वक्त्याची वाणी अगदी ओजस्वी आहे. दिसतंय का तेज? डोळ्याने दिसत नाही पण आम्हाला कळतंय की त्यांच्या बोलण्यामध्ये तेज आहे. जसं आपण थोर पुरुषांची वचनं आपण नेहमीच म्हणतो की ती वचनं पुसली जात नाहीत, ती आजही आमच्या मनात ठसलेली आहेत. त्याला म्हटलेलं आहे ओजस. तेजस हे डोळ्याने दिसतं, ओजस हे वाणीतून जाणवतं, तर वर्चस हे आंतरिक असतं, ते आध्यात्मिक असतं. किंवा आपण ज्याला ऑरा म्हणतो ना, एखाद्या आपण व्यक्तीचं थोर किंवा अगदी
परमेश्वराचं चित्र जेव्हा पाहतो तेव्हा त्यांच्या मागे एक तेजोवलय असतं. ते तेजोवलय बाहेरचं नसतं, ते आतलं आध्यात्मिक तेज असतं. आणि इथे म्हणूनच प्रार्थना केली की आम्हाला दोघांनाही हे तेज प्राप्त व्हावं. सहनौ ब्रह्मवर्चसम. आम्हाला दोघांना हे, आणि हे ब्रह्मसाक्षात्काराचं तेज आहे ना, हे सगळ्या अंगातून जाणवतं. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला भेटून आल्यावर आपण म्हणतो की काय तेज आहे त्यांच्याकडे, किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या दिसण्यामध्ये किती तेज आहे. हे तेज तसं प्रत्यक्ष दिसत नाही, पण ते जाणवतं सगळ्यातनं. आणि म्हणून ते ब्रह्म जाणून घेण्यासाठीच हा शिष्य आला आहे ना गुरूंकडे. तो उद्देश जो आहे त्याचा, तो ईश्वरी कृपेशिवाय फलद्रूप होणार नाही. शिष्य अतिशय विद्वान आहे, कुशाग्र आहे, चाणाक्ष आहे, जिज्ञासू आहे, गुरु अधिकारी आहेत, पण या सगळ्याला ईश्वरी कृपा असेल तरच सफलता प्राप्त होणार आहेत. नुसतं मी खूप अभ्यास केला आहे, माझा एवढा अभ्यास आहे ग्रंथांचा, असं म्हणून होत नाही. त्याला शेवटी परमेश्वरी कृपा लागतेच. आणि म्हणून ती ईश्वरी कृपेवाचून कुठलीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून त्याला ह्या गुरु शिष्यांमध्ये सुद्धा एक धागा पाहिजे, एक जोड पाहिजे. आणि ती जोड आहे, त्याला इथे संहिता म्हटलेलं आहे. संधी म्हणजे दोघांनी एकत्र येऊन काम करणं. त्यामुळे सांगणारा एकटा असून चालणार नाही, ऐकणारा पाहिजे. वक्ता तो वक्तानो हे श्रोते विणं. एकटाच वक्ता बोलत बसलाय स्टेजवर असं चालेल का? समोर काहीतरी थोड्या प्रमाणात का होईना श्रोते पाहिजेत ना. त्यामुळे हे सगळी ही जोड आहे, हा सगळा धागा आहे, हे सगळं संहिता आहे, संधी आहे. आणि म्हणून या आणखीन पुष्कळ 5-5 गोष्टी प्रत्येकाच्या सांगितल्या. आता आणखीन आपण सूक्ष्म रूपाने याचा अभ्यास करणार आहोत. बघा, आता गुरु ज्ञान देणार आणि शिष्य ग्रहण करणार, एवढं जरी खरं असलं, या दोघांना जोडणारी एक गोष्ट पाहिजे ना, ती आहे भाषा. भाषेच्या माध्यमातून गुरूंच्या मनातले विचार शिष्यांपर्यंत पोचवणारी जे माध्यम आहे ती आहे भाषा. तेव्हाच तो बोलण्याचा किंवा सांगण्याचा व्यवहार होऊ शकेल. बोलणारा आणि ऐकणारा यांची जोडी असायला पाहिजे, त्यांची वेवलेंथ जुळायला पाहिजे. त्याला म्हटलं आहे संहिता. जोडणारी भाषा आहे त्याला संधान म्हटलेलं आहे, आणि जो बोलण्याचा व्यवहार आहे त्याला संधी म्हटलेलं आहे. अशा या संपूर्ण विश्वामध्ये 5 संधी आहेत, संहिता आहेत, आणि त्याच आपण ह्या अनुवाकामध्ये समजून घेणार आहोत. समजते ना आता तुम्हाला बेसिक त्या काय आपण कुठला अभ्यास करणार आहोत इथपर्यंत आपण आता पोचलो आहे. त्या 5 कुठल्या संहिता आहेत? अधिलोकम, अधिज्योतिषम, अधिविद्यम, अधिप्रजम, अध्यात्मम, अशा 5 संधी आहेत. अधि ह्याचाच अर्थ आहे त्या संबंधी. अधिकारी म्हणतो ना आपण, अधिकारी म्हणजे त्या विषयातला तज्ज्ञ, त्या विषयातला श्रेष्ठ. अधि म्हणजे त्या विषयाबद्दल. अशा या महासंहिता आहेत. आता ही कल्पना जी आहे ती बघा, त्याने आणखीन स्पष्ट करण्यासाठी असं सांगितलं आहे की जातं असतात. हल्ली नसतं, पण आता पूर्वी आपल्याला माहिती आहे, ऐकून तरी किंवा पाहिलं आहे निदान. जात्याला 2 तळी असतात, एक खालची तळी असते आणि एक वरची तळी असते. आणि त्यांना जोडणारा एक खिळा असतो किंवा एक सांधा असतो. या 3 गोष्टी असल्याशिवाय ती दळण्याची क्रिया होणार नाही. 2 तळी असली तरी त्यांना सांधणारा एक खिळा पाहिजे. खालचं जे भक्कम तळी आहे तिला पूर्व रूप म्हटलेलं आहे, वरच्या फिरत्या तळीला उत्तर रूप म्हटलेलं आहे. मधला जो खिळा आहे जो दोघांना जोडणारा त्याला संधान म्हटलेलं आहे. दळण्याची क्रिया जी आहे त्याला संधी म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ते दळण किंवा ते पीठ तयार होतं. संधी या शब्दामध्ये सुद्धा तसंच आहे. आपण भाषेमध्ये जो संधी प्रकार म्हणतो, स्वरसंधी आहे, व्यंजनसंधी आहे. म्हणजे बघा ना, शिवच्या शेवटी व आहे आणि आलय, शिवालय म्हणतो ना आपण. शिव अधिक आलय, त्याचं झालं शिवालय. इति अधिक उक्तात, दोन्ही स्वर आहेत. इत्युक्ता असं म्हटलेलं आहे. तमुवाच असे 2 शब्द एकत्र येऊन संधी बनतो. किंवा काशीपूर आणि अधीश्वरी, अन्नपूर्णेच्या स्तोत्रामध्ये काशीपुराधीश्वरी. त्यामुळे हीच कल्पना पुढे नेत आता 5 संहिता सांगितलेल्या आहेत. त्या काय आहेत त्या बघूया आपण.
आता ही सगळी संकल्पना आहे ही या भाषाशास्त्रातून घेतलेली आहे. स्वर, व्यंजन, स्वादी, विसर्ग, अनुस्वार हे सगळे एकत्र आले की त्याच्यापासून संधी बनतो असंही म्हटलेलं आहे. आता बघूया अथ ज्योतिषम दुसरा अनुवाक आहे. दुसरी संधी आपण बघणार आहोत. अथ ज्योतिषम अग्निः पूर्वरूपम आदित्य उत्तररूपम आपः संधिः वैद्युत्तः संधानम इति ज्योतिषम. आता ज्योतिविषयी सांगतायत गुरुजी. ज्योतिविषयी सांगतायत. अग्नी हे प्रकाशाचं अलीकडचं रूप आहे आणि सूर्य हे प्रकाशाचं पलीकडचं रूप आहे. सूर्य काही हाताला येत नाही. अग्नी आमच्या जवळ आहे, आम्हाला दिसतो आहे, आम्ही प्रज्वलित करू शकतो, आम्ही स्पर्शसुद्धा करू शकतो. अग्नी हे अलीकडचं रूप आहे, सूर्य हे पलीकडचं रूप आहे. पाणी हे त्यांना जोडणारं स्थान आहे आणि विद्युत ही त्यांना जोडणारी साखळी आहे. रात्रीच्या वेळेससुद्धा प्रकाश आणि ऊब देणारा तेजाचा प्रतिनिधी आहे तो म्हणजे अग्नी. रात्री काही सूर्य नसतो, मग तेव्हा कोण आम्हाला प्रकाश देतं तर तो आहे अग्नी. हा पूर्वरूप अंतरिक्षातला तेजोनिधी आदित्य हा उत्तर रूप आहे. अग्नी ह्याला पूर्वरूप म्हटलेलं आहे आणि सूर्याला उत्तर रूप म्हटलेलं आहे. हे दोन्ही जिथे एकत्र येतात तिथे आप आहे, तो संधी आहे. आप म्हणजे मेघ आहे. या दोन्हीच्या मधला दुवा कोण आहे तो मेघ, ढग आहे तो असं म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यांना जोडणारी आहे ती वीज आहे. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, वीज चमकते, आपल्याला माहिती आहे वीज चमकते, पण नेमकं काय होतं त्या विजेमुळे फार महत्त्वाचं आहे. विजेमुळेच पिकांना पोषक तत्व निर्माण होतात किंवा पोषक वायू निर्माण होतं. वीज चमकली नाही तर त्याच्यातली पोषक तत्व तयार होणार नाहीत असं म्हटलेलं आहे. या सगळ्याचा तेजाचं प्रगटीकरण आहे ते वायूतूनच होत असतं. आप आणि जलतत्व हे दोन वायूंचं एकत्रीकरण आहे. आपल्याला सायन्स माहिती आहे, हायड्रोजन 2 भाग आणि ऑक्सिजन 1 भाग, H2O म्हणतो ना आपण पाण्याला. त्यामुळे दोन वायूमधनं जसं पाणी निर्माण होतं तसं हे अग्नी हे पूर्व रूप आहे, सूर्य हे उत्तर रूप आहे, त्यांना जोडणारं आप रूप आहे म्हणजे वायुरूप आहे आणि त्यांना जोडणारी ती वीज आहे असंही म्हटलेलं आहे. हा वायू तेज बनून माणसाचं जीवन सुलभ करतो. अशा या तेजाचे 4 स्रोत सांगितले आहेत. भौम म्हणजे भूमीवरचा अग्नी आहे, अंतरिक्षातला आदित्य हे दुसरं रूप आहे, शांत शीतल चंद्र हे तिसरं रूप आहे आणि चंचल अशी वीज किंवा चपला जिला म्हटले हे त्याचं चौथं रूप आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्या 3ची नेहमीच जोडी आहे बरं का. रवी शशी अग्नी याची जोडीच आहे. आपण 15व्या अध्यायात पाहिलं होतं, न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. किंवा गीतामध्ये सुद्धा आहे, रवी शशी अग्नी नेणतिजा रूपा, किंवा न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती असं त्याचं रूप सांगितलेलं आहे. हा स्वयंप्रकाश आत्म्याचा विलास म्हणजेच हे विश्व आहे. आपलं जीवन हे सुद्धा त्या विलासाचीच एक तऱ्हा आहे असं हे ज्योतिषम आपण पाहिलं. आता तिसरं संधी काय आहे, जसं आपण अथर्वशीर्षात म्हणतो आहे, गकार पूर्वरूपम अकारो मध्यमरूपम अनुस्वारश्चान्त्यरूपम बिंदुरुत्तररूपम नादसंधानम संहिता संधी सैषा गणेश विद्या. ग मध्ये अ मिसळला की तो ग होतो, मग त्याच्यावर अनुस्वार दिला की तो गंग होतो. असं करत करत हे सगळं संपूर्ण तो जो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः, तसंच आता पुढे सांगितले अधिविद्यम अधिप्रजम या सगळ्या संहिता बघणार आहोत. अथ अधिविद्यम, आता काय म्हटलेलं आहे, अथ म्हणजे आता बघूया अधिविद्यम. आता विद्येचे सुद्धा ह्या 3 घटक आहेत. आचार्य पूर्वरूपम, लक्षात घ्या, आचार्य पूर्वरूपम अंतेवासी उत्तररूपम. अंतेवासी म्हणजे इथे शिष्य म्हटलेले आहे. आचार्य हे पूर्वरूप आहे आणि अंतेवासी हे उत्तररूप आहे. का? कारण आचार्य स्थिर असतात. गुरुकुल पद्धतीमध्ये आचार्य हे आश्रमात असायचे आणि शिष्य
दरवर्षी वेगवेगळे यायचे, त्यामुळे त्यांना अंतेवासी उत्तररूपम. या दोघांमधला दुवा काय आहे तर विद्यासंधी. विद्या हा त्यांच्यातला दुवा आहे. पण काय संधान काय आहे तर प्रवचनम संधानम. प्रवचनाच्या माध्यमातून ही विद्या प्राप्त होते. इति अधिविद्यम. आता अशाच सगळ्या 5 गोष्टी आपण त्याचं पूर्वरूप काय, उत्तररूप काय, संधी काय, संधान काय हे सगळं जाणून घेणार आहोत. आता ज्ञानदान करणार बघा ना, आता ह्या गुरूंचं गुरु उत्तम पाहिजेत. ज्ञानदान करणारे जे गुरु आहेत ते अधिकारी पाहिजेत. म्हणून ते पूर्वरूप आहे. शिष्य कसा पाहिजे, शिष्यालासुद्धा रिसेप्टिव्हिटी पाहिजे, आकलन क्षमता पाहिजे. उत्तम आकलन शक्ती असलेला शिष्य असेल तर ते उत्तररूप म्हटले. विषय समजावून सांगणारं असं प्रवचन पाहिजे, त्याला संहिता म्हटलेलं आहे. हे सगळं जुळून आलं तर त्याच्यातूनच त्या विद्येची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून जशी शिष्याला उत्तम गुरु पाहिजे असतो तसं गुरूंनासुद्धा उत्तम शिष्य हवा असतो. आणि तेव्हाच हे संपूर्ण चक्र पूर्ण होतं. पूर्वरूप, उत्तररूप, संधी, संधान आणि ही संपूर्ण प्रक्रिया. आता जसं आपण पाहिलं, अधिज्योतिषाचं पाहिलं, अधिविद्येचं पाहिलं, या सगळ्याचं पाहिलं. आता अधिप्रजम. आता अगदी आपल्या जवळचा विषय बरं का. अथ अधिप्रजम काय म्हटलेलं आहे. अथ अधिप्रजम माता पूर्वरूपम पिता उत्तररूपम प्रजा संधी प्रजननम संधानम इति अधिप्रजम. बघा आता काय म्हटलेलं आहे. प्रजोत्पादन प्रजननाविषयी आणि ह्याला प्रजापती वसा किंवा त्याचं प्रजापतीशास्त्र असं त्याला म्हटलेलं आहे. आता हे सगळं जर झालं नाही, याला म्हटलेलं आहे बघा, विश्वाचं रहाटगाडगं सुरळीत चालण्यासाठी प्रजापती व्रत सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी विवाह ही संस्था अतिशय आवश्यक आहे असंही सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये आई माता हे पूर्वरूप आहे, पिता हे उत्तररूप आहे आणि प्रजा हे त्याच्यातला संधी आहे. प्रजननम संधानम असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे पुरुषार्थमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. माहिती आहे ना आपल्याला. धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत बसून राहून अर्थ आणि काम प्राप्त करायचे. याच्यातली एकही गोष्ट त्याज्य नाही आहे, फक्त ती सीमित प्रमाणामध्ये उपभोग घ्यायचा आहे. अर्थ काही पैसा मिळवू नका असं कधीच आमच्या ऋषींनी सांगितलं नाही, पण तो आवश्यकच आहे. अर्थही आवश्यक आहे, कामही आवश्यक आहे, पण तो कसा चौकटीत राहून, धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत राहून. भगवद्गीता पण सांगतेच ना आपल्याला, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अविरुद्ध असणारा काम म्हणजे मीच आहे. अविरुद्ध म्हणजे अनुकूल असणारा काम, ही सुद्धा भगवंतांची विभूती मानलेली आहे. त्यामुळे तो त्याज्य नाही आहे, तो निंद्य नाही आहे, उलट स्वीकारार्ह आहे. इतकंच नाही तर निरोगी समाजासाठी तो आवश्यकसुद्धा आहे, पण तो मात्र उच्छृंखल किंवा स्वैर स्वच्छंदी नसावा. आणि त्याच्यासाठी सुद्धा हे सगळं शास्त्र सांगितलं आहे. माता पूर्वरूप, पिता उत्तररूप, प्रजा ही संधी आहे, प्रजनन हे संधान आहे. आणि म्हणून जेव्हा विद्या अभ्यास पूर्ण होतो तेव्हा गुरु जेव्हा शिष्याला उपदेश करतात तेव्हाही त्याला हेच सांगतात की आता तू घरी जाऊन काय करशील. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आणि मग प्रजातंतू मा व्यत्सेदिही, तुझा वंश सातत्य टिकू देत. तू सद्गुणी सुशील कन्येशी विवाह करून तुझा वंश चालू ठेव. आणि असं जर झालं नाही, प्रजोत्पादन जर झालं नाही तर ही मनुष्यजात संपून जाईल. केवढा धोका ओळखला होता आमच्या ऋषींनी. मनुष्यजात ही संपायला नको आहे, ती टिकायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पूर्वी आशीर्वाद दिला जायचा, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. घरामध्ये पुष्कळ मुलं असणं हे संपत्तीचं, श्रीमंतीचं लक्षण होतं. आता सगळंच चित्र बदलते. आता तर मूलच नको अशी संस्कृती आता उदयाला येते, किंवा डिंक ज्याला म्हणतात, डबल इन्कम नो किड, DINK अशी कल्चर आहे. त्या पण हे चुकीचं आहे. आमच्या ऋषींनी जे सांगितलं ते इतकं योग्य आहे. आपली ही संस्कृती टिकायला पाहिजे, जात टिकायला पाहिजे असंही. म्हणून हे
प्रजातंतू मा व्यत्सेदी, आणि म्हणूनच संततीला संतत म्हटलेलं आहे. हे टिकून राहायला पाहिजे, याच्यामध्ये खीळ बसायला नको असं म्हटलं. आता 5वी संहिता बघणार आहोत. अथ अध्यात्म. आता अध्यात्मामध्ये सुद्धा ही 5 गोष्टी कशा आहेत? अधर हनुः पूर्वरूपम. अध्यात्म करताना खालचा जो ओठ आहे, अधर हनुः पूर्वरूपम, उत्तरा हनुः उत्तररूपम, वाक्संधी जिह्वासंधानम इति अध्यात्मम. आता शरीरविषयक म्हणजे स्वतःविषयी सांगतो. खालचा ओठ हे पूर्वरूप आहे, वरचा ओठ हे उत्तररूप आहे, वाणी हे जोडणारं स्थान आहे, तर जीभ ही त्यांना जोडणारी साखळी आहे. कुठपर्यंत आलं आहे बघा. गुरु शिष्यांचं पाहिलं, पती पत्नींचं पाहिलं. आता आपण जे बोलतो त्याच्यामध्ये खालचा ओठ हे खालचं पूर्वरूप आहे, वरचा ओठ हे उत्तररूप आहे. जे बोलतो ती सगळी त्याला जोडणारी साखळी आहे. आणि म्हणून शरीरातलं सगळ्यात उत्तम अंग काय आहे? सगळेच अवयव महत्त्वाचे आहेत, सगळं महत्त्वाचं आहे, पण उत्तम अंग काय आहे? तर हे चेहरा आहे, आपला मुख आहे. आणि ते आपल्या शरीरात असलं तरी विशेषत्वातनी प्रगट होते, किंवा आपल्या बोलण्यावरूनच आपला स्वभाव, आपली संस्कृती कळून येते. त्यामुळे ते समजण्यासाठी, अध्यात्म समजण्यासाठी खालचा आणि वरचा जबडा हे त्याचं पूर्वरूप आणि उत्तररूप आहे. वाणी ही दोन्हीच्यामध्ये असणारी संधी आहे. तर जीभ हे प्रगट करण्याचं साधन म्हणजे संधान आहे. या वाणीनेच मनुष्य बोलतो, व्यवहार करतो, अभिप्राय देतो, माणसं जोडतो किंवा तोडतो. जीभ हे दोन्ही काम करते. जीभ हे कात्रीचंही काम करते आणि सुई दोऱ्याचंही काम करते. माणसं तोडण्याचंही काम करते आणि जोडण्याचंही काम करते. याच वाणीने आपण प्रार्थना म्हणतो, मंत्र म्हणतो, आणि ह्याच वाणीने शिव्यासुद्धा देता येतात, तो अपशब्दसुद्धा उच्चारता येतात. ज्ञान देताही येतं आणि घेताही येतं, असं या वाणीचं महत्त्व आहे. आणि त्याच्यामधल्या या 5 गोष्टी आपण जाणून घेतल्या. पूर्वरूप, उत्तररूप, संधी, संधान आणि ती क्रिया, हे सगळं पाहिलं. या सगळ्या महासंहिता आहेत असं म्हटलेलं आहे. इति इमा महासंहिताः. पुढचा मंत्र त्याच्यातलाच बघूया. य एवं एताः महासंहिताः व्याख्याताः वेद संधीयते प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन अन्नाद्येन सुवर्गेण लोकेन. अशा या 5 महासंहिता आहेत. जो मनुष्य या सांगितलेल्या महासंहितांना जाणतो तो त्याला काय काय प्राप्त होतं? चांगले पुत्र, पौत्र, पशुधन, ब्रह्मज्ञान, तेज, अन्न, हे सगळं स्वर्ग, ह्या सगळ्या भोगांनी तो समृद्ध होतो. या 5 संहिता आपण पाहिल्या. आता ही जी संहिता, ही जी कल्पना ज्याला कळली ना, त्याला जीवनातलं एक महान सूत्र कळलं. आपण ह्या 5 संहिता आता पाहिल्यात. आणि ह्या 5 संहिता म्हणजे अधिज्योतिषम, अधिविद्यम, अधिप्रजम, अध्यात्मम, अशा या 5 संहिता पाहिल्या. ह्या पाहत असताना हे महत्त्वाचं सूत्र कळलं की जगात एकट्याने काहीही होत नाही. हे प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. मी एकटंच करीन, मी एकटीच शहाणी आहे, मला काय, मी एकटा अभ्यास करीन, मला काही गुरु बिरू काही नको, असं म्हणून चालत नाही. एकट्याने काहीच शक्य नाही आहे. तुम्हाला दुसऱ्याची गरज आहे हे जेव्हा कळतं, अनेक जणांचा सहभाग त्या प्रत्येक गोष्टीत असतो. प्रत्येक व्यवहारामध्ये कमीत कमी 2 गोष्टी लागतातच. खरं म्हटलं तर हे आयुष्य म्हणजे टीमवर्क आहे. कुठलंही काम करताना त्या टीमवर्कची गरज आहे. अगदी पती पत्नीचा संसार असला, त्या दोन्ही भिन्न व्यक्ती असल्या तरी त्यांच्यामध्ये एक समान धागा असावा लागतो, प्रेमाचा धागा, सामंजस्याचा धागा असायला लागतो. हे ज्याला कळलं त्याचा लोकसंग्रह वाढत जाणार आहे. त्याला हे सगळं कळणार आहे. तो माणसं जोडत जाईल. तो एकटाच लीडर न बनता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. चिकीर्षुर लोकसंग्रहम. ज्याला खरं अध्यात्म करायचं आहे ना, त्यांनी माणसं जोडायला पाहिजेत. मी माझी एकटी एका खोलीत बसून अभ्यास करीन, मोठ्याल्या पदव्या मिळवीन, चालणार नाही. नाहीच चालणार नाही, घडणारच नाही तसं. याचा लोकसंग्रह वाढेल. हे चराचर विश्व ज्या धाग्याने बांधलं आहे त्याच्याविषयी त्याला कृतज्ञता वाटेल आणि त्यातूनच त्याला ऐहिक आणि पारलौकिक समृद्धी मिळणार आहे. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय.
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. आपण सगळे एका मण्याच्या माळेमधले मणी आहोत. माळ एकच आहे, आपण बांधले आहोत. कशाने? चैतन्याच्या धाग्याने बांधले आहोत, हे निश्चित कळणारे ह्या 5 संहितांच्या माध्यमातून. म्हणून तर उपनिषदकालीन ऋषींनी प्रपंच संसार कधी त्याज्य मानला नाही आहे. प्रपंच करू नका असं कधीही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यात अडकू नका हे मात्र सांगितलं आहे. पण प्रपंच किंवा अनेक ऋषी होते, अगदी याज्ञवल्क्यांपासून अनेक, किंवा अगदी अत्री ऋषी आहेत, अनेक ऋषी, त्यांना प्रपंच आहेत, बायका मुलं आहेत, सगळं होतं. किंवा अगदी समर्थांचे अनेक शिष्य आहेत, त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की प्रपंच वाईट आहे, पैसा मिळवणं वाईट आहे, कामोपभोग वाईट आहे, असं नाहीच सांगितलेलं. आणि हे सगळं करत असतानाच ज्ञान किंवा आत्मज्ञान मिळवायचे. या दोन्ही, ज्ञान आणि विज्ञान, ही दोन्ही ज्यावेळेस एकत्र वावरतात त्याच वेळेला मानवी जीवनाला खरं ऐश्वर प्राप्त होतं. ज्ञान विज्ञान संहिता. ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही, आत्मज्ञान पण पाहिजे आणि विज्ञान म्हणजे विविधतेचं, भौतिकतेचं ज्ञानही पाहिजे. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ, व्यवहार आणि ईश्वर याची सांगड घालायला पाहिजे. आधी प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. दोन्ही प्रपंच परमार्थ साधण्याची युक्ती आमच्या ऋषींना साधलेली होती. त्यामुळे सगळंच आहे. पशुधन महत्त्वाचं आहे, गोधन महत्त्वाचं आहे, भूमिधन आहे, दूध दुभतं आहे, अंतःकरणाची व्यापकता आहे, उदारता आहे, वातावरणातली समृद्धी, हे सगळं सांभाळण्याची आवश्यकता होती. आणि हा लोकसंग्रह हे सुद्धा ऐहिक समृद्धीचं लक्षणच मानलं जायचं. आणि त्याचबरोबर गुरुकृपेने, गुरुसेवेने विद्या प्राप्त करून घ्यायला पाहिजे, कृतज्ञतापूर्वक सर्वांचा आदर करायला हवा, आणि त्यांनी पारमार्थिक समृद्धी मिळते. आमच्या ऋषींचं तत्त्वज्ञान आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा आणि जगू द्या. तुम्ही उत्तम जीवन जगा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेत जर का जगलं तर ते समृद्ध जीवन होणार आहे. त्यामुळे ज्ञानाचा आदर करायला शिकवलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे स्वर्गही मिळतो आणि त्याच्यापेक्षा परमश्रेष्ठ असं ब्रह्मप्राप्तीसुद्धा मिळते. अशी व्यक्ती कशी होते मग शेवटी? त्वचेने कांतिमान होते, डोळ्यांनी तेजस्वी आहे, वाणीने ओजस्वी आहे, सर्वांगावर ब्रह्मवर्चस्व आहे. आणि मग त्याला आता प्राप्त करण्यासारखं काहीही उरत नाही. नानवाप्तम अवाप्तव्यम असं होतं. आणि म्हणून शिष्यांनी या महासंहिता समजावून घ्याव्यात. आणि आजच्या जगामध्ये ह्या दृष्टिकोनाची अतिशय आवश्यकता आहे असंही सांगितलेलं आहे. अशा ह्या संहिता आहेत. अधिलोकम, अधिज्योतिषम, अधिविद्यम, अधिप्रजम आणि अध्यात्मम, अशा 5 संहिता. त्याच्यातल्या 5-5 गोष्टी आपण जाणून घेतल्या. अर्थात त्याच्यावर विचारमंथन ज्याचं त्यांनीच करायचे. मी आत्ता थोडं बोलले, पण त्याच्यावर विचारमंथन हे की हे सगळं कसं योग्य आहे याच्यावर आपण आपला विचार मांडूया, तो समजून घेऊया. त्याच्यातलं जे बिटवीन द लाईन्स आहे तत्त्वज्ञान, ते अधिकाधिक समजून घेतलं तर आपल्या जीवनालाही एक परिमल येणारे, एक सुगंध येणारे, एक डौलदारपणा येणारे. आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी हे उपनिषद कसं आवश्यक आहे. म्हणजे ही बोलण्याची साधीच क्रिया आहे, किंवा पती पत्नींचे संसार आहे, प्रपंच आहे, किंवा गुरुशिष्यांची जोडी, या सगळ्याच्या मागे केवढा सखोल विचार आहे. हे जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा या ऋषींबद्दलचा आदर शतगुणित होतो. आणि म्हणून अशा ऋषींना वंदन करूया. आणि आज इथेच थांबूया. शेवटचे 2 मंत्र म्हणूया. आज मला वाटलं तो पुष्कळ होईल, पण खरं एवढ्यालाच खूप वेळ लागला. पण ठीक आहे, आपल्याला घाई काहीच करायची नाही, समजून घेत पुढे जायचे. त्यामुळे थोडा कठीण वाटला असेल, पण पुन्हा पुन्हा अभ्यास करूया. एक त्याच्यातलं तत्त्व समजलं की सगळं पुढे उलगडा होणार आहे. थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।